सखी सावली काव्यांजली। हे काय? गजरा? किती छान आहे। आणखीन एक चिठ्ठी। साडी नेसून हे दागिने आणि गजरा माळून छान आवरून तयार हो, माझ्या आधीच्या काव्यासारखी। हे सगळं नाटक करायची काय गरज होती? गरज होती प्रीतम, गरज होती। तुझं तुझ्या आईवर खूप प्रेम आहे। तू किती ठरवलंस तरी तू तुझ्या आईपासून दूर नाही राहू शकत, याची जाणीव करून द्यायची होती मला। तुला माहितीये का बघितलंस तू हिच्याशी कसं वागलीस, तरी ही आज काय करते। आपल्यात कुठलाही दुरावा नसावा, आपण दोघे एकत्र असावे, यासाठी काय काय करते ती। कळतंय मला प्रीतम, मला परत मिळालाय। तू घर तोडणारी नाहीयेस, घर जोडणारी आहेस। छान दिसतेस। बाहेर ये, वाट बघतो। बाहेर? प्रीतम, तू अट घातलीयस म्हणून नव्हे, पण आज मी खरंच मनापासून अंजलीची माफी मागतेय। अंजली, मला माफ कर। अगं, मी तुझा इतका छळ केला, एवढा अपमान केला, पण तू त्याबद्दल कधीच राग नाही धरलास, तुझा चांगुलपणा कधीच नाही सोडलास। खरंच खूप मोठ्या मनाची आहेस तू। प्लीज मला माफ कर। मावशी, हो असं काय करताय तुम्ही मोठ्या आहात की नाही माझ्यापेक्षा, आणि मोठ्यांचे हात हे कायम आशीर्वाद देण्यासाठी असतात। आता झालं गेलं ते विसरून जाऊयात मावशी। आजपासून मला मावशी नाही म्हणायचं, आई म्हणायचं। म्हणशील ना?
ओ आई, अनुराधाई, अंजली, अनुराधाई, एकदा शेवटचं माफ करा. आमच्यामुळे जो काही त्रास झालाय त्यासाठी पुन्हा एकदा सॉरी. आई, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. मला असं वाटतंय की त्यांना प्रायश्चित्त करण्याची एक संधी देऊयात. माझे आई वडील गेल्यापासून काकूनेच मला लहानाचं मोठं केलं. तिचे खूप उपकार आहेत माझ्यावर. त्यांना एकदा माझ्यासाठी माफ कर. बघितलं सुनंदाताई, इतक्या वाईट वागलात तिच्याशी तरीही पुन्हा ती तुम्हाला माफ करायला सांगतेय. केवळ अंजलीसाठी माफ करते मी तुम्हाला. काळजी घे. सुखी रहा. आई बाबा, अहो हे सगळं काय आहे? म्हणजे आज माझा, हे बघा, तिचा वाढदिवस आणि हिलाच माहिती. मी विसरलेच. माझ्या लक्षातच नाही माझा वाढदिवस आहे ते. अच्छा, म्हणजे काल परवापासून तुम्ही लपून छपून ही सगळी तयारी करत होतात? अर्थातच. बरं, कसं वाटलं तुला सरप्राईज? खरंच खूप छान आहे. थँक्यू. हे सगळं विशूनी प्लॅन केलं होतं बरं का. म्हणजे यांची थोडीफार मदत झाली. काव्या, आणि तू ही साडी नेसलीस ना, हे सुद्धा विशूनी त्याच्या पसंतीची आणली आहे. वा विशू, खरंच बापावर गेलाय. आई हे तुझ्यासाठी. आई हे तुझ्यासाठी. अरे खूप गोड बनवलंयस. थँक्यू सो मच. राजू, खूपच मस्त आहे. थँक्यू. खरं तर तुम्हा सगळ्यांनाच खूप खूप मनापासून थँक्यू. आई आज सगळे किती हॅपी आहेत. मी आता माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सांगणार आहे की माझी आई, माझे बाबा, माझी आजी आणि माझे आजोबा आमच्या सोबत आहेत. आमची फॅमिली कंप्लीट फॅमिली आहे. डॅडू फोन दे ना, फोटो काढू. या बाबा.